नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. ज्योतिताईंचा आपला परिचय आहेच. आज ज्योतिताई आपल्याला गोफ आपल्या समोर गोफ हा विषय घेऊन आलेला आहे. कोणता गोफ आणि कसा विणायचा त्याचं मार्गदर्शन आपल्याला ज्योतिताई करतील. ज्योतिताई आपलं स्वागत आहे. पुढील सूत्र मी ज्योतिताईंकडे देते. ज्योतिताई. हा, नमस्कार भावनाताई. नमस्कार. 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 जोडल्या गेलेल्या सर्व ताईंचे आणि शिशुवाटिका तर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गेले 2 टप्प्यांमध्ये आपण सगळ्या जण भेटत आहोत. आपण पहिल्यांदा विचार केला तो घराचा, नंतर विचार केला आपण संस्कार प्रक्रिया होत असताना त्याच्या आधी होणाऱ्या सगळ्या किंवा त्याला जोडून येणाऱ्या सगळ्या घटकांचा शोध घेतला. आणि आता आज आहे हा गोफ अर्थातच संस्कारांचा गोफ आहे. आणि हा गोफ व्यक्तीच्या समाजाच्या गळ्यामध्ये जर घातलेला असेल तर व्यक्ती आणि समाज दोघंही कसे उन्नत होतात. आणि म्हणून या गोफाची गरज आहे. हा गोफ काय करतोय तर आपल्याला सौंदर्य आणि संपन्नता, सन्मान दोन्ही मिळवून देतोय. समाजात संपन्नता मिळते आणि त्याचबरोबर समाज मन प्रतिष्ठित होतो. आणि एकदा व्यक्ती आणि समाज जर संपन्न झाले, संस्कारित झाले तर राष्ट्र उन्नत होतं. म्हणून या संस्कारांचा गोफ आपण कसा विणला पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या विषयाला सुरुवात करते. एका बालशिबिरामधला प्रसंग आधी मी आपल्या समोर शेअर करते. बालशिबिरामध्ये आपापल्या मुलांना घेऊन पालक दाखल झाले आणि आयोजकांना सगळ्यांचं स्वागत करता करता पालक अनेक प्रश्नही विचारू लागले. बालशिबिरात तुम्ही काय घेणार, काय सांगणार, काय शिकवणार, किती दिवस घेणार, आम्ही पण यायचं का, आलं तर चालेल का, असे नाना प्रश्न होते त्यांचे. आयोजकांनी एकदा एका आईला प्रश्न विचारला, काय हो, मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? हो हो, अवश्य विचारा की. तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत काय करावंसं वाटतं हो? आई उत्साहानं म्हणाली, आम्हाला आमच्या मुलांवर उत्तम संस्कार करावेसे वाटतात. आता तुमचं मूल किती वर्षाचं आहे? आई म्हणाली, 4 वर्षाचं आहे. मग 4 वर्षात तुम्ही त्यांच्यावर काय काय संस्कार केले? आई म्हणाली, हो, आम्ही त्यांना शुभंकरोती शिकवलं, परवचा म्हणायला शिकवला, पाढे पण थोडे थोडे शिकवले. हो का? आणखीन काय शिकवलं? मग आई थोडी गडबडली बरं का. दुसरी आई तेवढ्यात तिथे आली आणि म्हणाली, अहो, मुलं शाळेत जायला लागली ना की मग त्यांच्यावर संस्कार करायचे असतात. आयोजक थोडे गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, हो का? पण आलेल्या पालकांना आपल्याला हेच तर समजून सांगायचं आहे असा विचारही मनामध्ये केला. आणि मग ते म्हणाले, असं नसतं हो, गर्भ पोटात राहिल्यापासून ते करायचे असतात. आणि एक लक्षात घ्या, संस्कार मी करायचे आहेत म्हणून होत नसतात हो, ते
ते आपोआप होत असतात. आणि मग त्याने एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, माळी बागकाम करतो का नाही? त्यावेळेला तो झाडांच्या मुळाशी खत पाणी घालतो, तिथलं तण निपटून काढतो, पानांना पुरेसा प्रकाश कसा मिळेल याची काळजी घेतो, ऊन कसं मिळेल तेही बघतो. ती सगळी व्यवस्था करतो. आणि आपलं झाडांचं आयुष्य कसं सुंदर होईल यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते ते तो करतो. आपण सुद्धा ना नेमकं तेच करायचं असतं. आपण त्या मुलांच्या वाढीला फक्त योग्य ते वातावरण निर्माण करून द्यायचं असतं. प्रत्येक मूल त्याच्या त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारे गुण जन्मजात घेऊन आलेला असतो, उपजत असतं ते सगळं. तेव्हा आपण त्याच्यावर संस्कार करतो आणि म्हणून आपण एवढी सगळी खटाटोप करतो असं नसतं बरं का. आपण फक्त माळ्यासारखी त्याची निगराणी करतो. आईला ते ऐकलं मात्र, आणि मग त्या संस्कार प्रक्रियेबद्दल तिच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली, जशी आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ती निगराणी करायची, अनुकूल वातावरण निर्माण करून द्यायचं. हे नक्की काय करायचं हो? थोडासा भाग आपण शोध या सत्रामध्ये थोडासा भाग आपण त्यातला बघितलेला आहे, नाही असं नाही, पण तरी सुद्धा या संस्कार प्रक्रियेबद्दल आणि संस्कार नक्की किती प्रकारचे, कसे, कोणी करायचे, कसे करायचे, हा मोठा गोफ आहे आज आपला. आणि म्हणून आपण त्या विषयाला सुरुवात करण्याआधी ह्या प्रसंगातून असं सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की आपण एक माळ्याची भूमिका सगळ्यांनी घ्यायची आहे. संस्कार म्हणजे नक्की काय, काय वाटतं आपल्याला? संस्कार म्हणजे मानसिकतेचं शुद्धीकरण. संस्कार म्हणजे व्यक्तीचं शुद्धीकरण. अशुद्ध सोन्यापासून दागिना घडवत असताना मधली जी प्रक्रिया आहे, अशुद्धाकडून शुद्धतेकडे जाण्याची, त्याला पवित्रता मिळते. संस्काराचा दुसरा अर्थ असा आहे की संस्कार म्हणजे सहजतेने देण्याचा आकार आहे, सहजपणे द्यायचा आहे, कुठला अभिनिवेश निर्माण करून द्यायचा नाही. मी आता संस्कार करायला बसलो आहे असं म्हणून संस्कार होत नाही, तो अभिनिवेश नको. संस्कार ही एक जीवनशक्ती आहे आणि अंतर्गत शक्तीचा पूर्ण विकास करणे किंवा अंतर्गत शक्तीच्या विकासाला आवश्यक ते वातावरण निर्माण करून देणे म्हणजे संस्कार प्रक्रिया आहे. संस्कार म्हणजे गुणांचा आकार आणि दोषांचा भागाकार. जे गुण घेऊन आलेलो आहोत आपण, त्या गुणांना आकार द्यायचा आणि जे दोष आहेत त्यांचा भागाकार करायचा, ते कमी करायचे. अशा अनेक पद्धतीने आपण संस्कारांचा विचार करतो. थोडक्यात काय, संस्कार म्हणजे शुद्धीकरण. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. शेतामध्ये शेतकरी भाताची कापणी करतो आणि ते सगळं तयार झालेलं भात खळ्यामध्ये आणतो. तो भात खळ्यामध्ये टाकला की मग त्याची मळणी होते, मग त्याची उडवणी होते, मग त्याची कांडणी होते, म्हणजे तो हळूहळू हळूहळू स्वच्छ व्हायला लागतो. आणि मग अशा अनेक प्रक्रिया केल्यानंतर हा जो तयार झालेला भात आहे, हा जो तांदूळ आहे, तो आपल्या हाती येतो.
जो आपण सेवन करण्यासाठी उपयुक्त तांदूळ आहे असं म्हणतो. आता बघा हा, आपण जेवताना जो भात ताटामध्ये भात वाढतो तोही भातच, आणि शेतामध्ये तयार झालेला असतो तोही भातच. पण त्या भातापासून या भातापर्यंत मध्ये ज्या ज्या काही प्रक्रिया झाल्या त्या सगळ्या संस्कार प्रक्रिया होत्या. ताटातला भात पुन्हा शेतातल्या भातासारखा होत नाही. शेतातला भात मात्र ताटातल्या भातासारखा संपन्न होऊ शकतो. म्हणून अंतर्बाह्य बदलून टाकणारी ही जी काही प्रक्रिया आहे तिला आपण संस्कार प्रक्रिया असं म्हणतो. केळीचं उदाहरण आपण घेऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो. आपण हळूहळू त्याही उदाहरणांकडे जाऊया. पण मग आपण काय करायचं नक्की संस्कारांमध्ये? तर संस्कार प्रक्रिया करत असताना आपण अंतर्बाह्य बदलून टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण करून देण्याचं काम करायचं. म्हणजे मगाशी म्हटलं तसं माळ्यासारखं काम करायचं. आता ह्या संस्कारांचा उद्देश काय आहे? कशासाठी हे एवढं सगळं करायचं? ही पावित्र्यता, ही शुद्धता, हा सहज दिलेला आकार, ही जीवनशक्ती, हा अंतर्गत पूर्ण विकास, दोषांचा भागाकार, गुणांचा आकार, हे एवढं सगळं कशासाठी करायचं? म्हणजे संस्कारांचे उद्देश काय आहेत? तर संस्काराचा पहिला उद्देश आहे, लोकप्रिय उद्देश आपण ज्याला असं म्हणू, त्याचा पहिला उद्देश आहे भौतिक संपन्नता. यश, कीर्ती, धन, मान, सन्मान. दुसरा उद्देश आहे सांस्कृतिक उद्देश ज्याला आपण म्हणू, ती म्हणजे व्यक्तीची जडणघडण, घर परिवाराची जडणघडण, समाजाची जडणघडण, राष्ट्र यांच्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता, संपन्नता, त्यांचा विकास. आणि आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर संस्काराचा उद्देश आहे आत्म्याचा विकास. म्हणजे व्यक्तीपासून समष्टीपर्यंत जर आपल्याला उन्नत व्हायचं असेल, संपन्न व्हायचं असेल, चारित्र्य जडणघडण करायची असेल तर या संस्कारांची आवश्यकता आहे. आता संस्कारांची आवश्यकता आहे म्हटलं तर संस्कारांची आवश्यकता निर्माण का झाली बरं? तर त्याच्या मागे पण आपली जीवनशैली कारणीभूत आहे. आपण संगोपन करतो मुलांचं. आपण मुलांचं संगोपन करतो. संगोपन करतो म्हणजे काय करतो? तर त्यांना जे हवं ते आणि ज्या ज्या वेळेला हवं तसं देण्याचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा पुढचा मुद्दा याच्यातून निर्माण होतो की काय बरं आवश्यकता आहे, काय बरं गरज आहे या संस्कारांची. उद्देश कळले, संस्कार म्हणजे काय कळलं, संस्काराचे उद्देश कळले की व्यक्तीला संपन्न करायचे आपल्याला. पण काय आवश्यकता आहे या संपन्नतेची, काय गरज आहे याची? तर याचं सर्वात महत्वाचं कारण असं की सगळी सृष्टी नित्य बदलत आहे. सजीव सगळेच आपापल्या पिल्लांवर खूप प्रेम करतात. मग अगदी मांजरीचं पिल्लू आपण बघतो, कुत्र्याचं पिल्लू आपण बघतो, अहो सर्पिणीचं पिल्लू सुद्धा ती ज्या वेळेला खूप मोठी संकट येण्याची चाहूल तिला लागते त्यावेळेला ती तोंड मोठं करून आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना आपल्या तोंडात सामावून घेते. ही माया नाही तर काय आहे? प्रेमच आहे. गोठ्यातल्या गाईचं ते वासराला कसं बिलगलेलं, वासरू त्या गाईला कसं बिलगलेलं असतं. चिमणी, पाखरं सगळ्यांनाच आपल्या कुटुंबामध्ये सुरक्षितपणे ठेवण्याचा तेही प्रयत्न करतात. पण काही ठराविक टप्प्यानंतर त्या सगळ्यांची पिल्लं भुरकन उडून जातात. पण माणसाचं तसं होत नाही. आपल्या
जीवनशैलीमध्ये सातत्याने बदल होत असतात. माणसाला परमेश्वर संस्काराचा उद्देश आपल्याला कळला आहे. कशासाठी आपण संस्कार घेतो? तर 3 उद्देश मी तुम्हाला सांगितले. एक लोकप्रिय उद्देश आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, मान, सन्मान, धनमान सगळंच हवंय. त्याच्यासाठी योग्य कृती आपल्याकडनं व्हायला पाहिजे, म्हणून संस्कार तसे करून घ्यायचे. सांस्कृतिक उद्देश तेही सांगितलं, की व्यक्तीची जडणघडण, घर परिवाराची जडणघडण, समाजाची जडणघडण, राष्ट्राची जडणघडण ह्याचाही विकास एका नीतिमूल्यांवरती व्हावा, यासाठीही सांस्कृतिक उद्देशानं संस्कार होण्याची गरज आहे. आणि आध्यात्मिक उद्देश असा आहे की आत्म्याचा विकास होणं आणि आपल्या ह्या मानवी जीवनाचं नेमकं जन्माला येण्याचं काय बरं प्रयोजन आहे, याचाही त्याला याचाही याचंही ज्ञान त्याला होणं, यासाठी संस्काराची गरज आहे. आता ह्या उद्देशाने संस्कार करत असताना मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की खरंच याची गरज आहे का? फक्त वातावरण निर्माण करून द्यायचं, अरे पण वातावरण निर्माण करून देणं हे सुद्धा अभ्यासण्याचीच गोष्ट आहे. आपल्याला आज बदलत चालणारं रोजचं दैनंदिन जीवन बघितलं तर आज संस्कारांची खूप गरज आहे. आपण संगोपन करतो आणि आपण संस्कार करतो, पण संगोपनासाठी आधार आपल्याला संस्कारांचाच हवा असतो. का बरं आवश्यकता आहे असा प्रश्न निर्माण झाला तर मला असं वाटतं की सृष्टीतल्या सगळ्या सजीवांचा आपण विचार केला तर सगळे सजीव सृष्टीतले आपापल्या पिल्लांवर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने संस्कार करत असतात. प्रेमही करत असतात, संरक्षणही करत असतात आणि संस्कारही करत असतात. मांजरीचं पिल्लू सुगरणीचं घरटं किती वर्षानुवर्ष ती छान तयार करून आपल्या पिल्लांना त्यात सुरक्षित ठेवते. सर्पिण तर म्हणे संकटाची चाहूल लागल्याबरोबर आपला जबडा मोठा करून छोट्या छोट्या पिल्लांना आपल्या तोंडामध्ये सुरक्षित ठेवते. गोठ्यातली गाय आहे, सगळेजण आपापल्या पिलांचं संरक्षण करतात, संगोपन करतात. पण माणसाच्या बाळाचं जरा वेगळंच आहे बरं का. कारण माणसाचं तसं नाहीये, त्याची जीवनशैली सतत बदलतीये. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ याचा सगळ्याचा वेध घेत घेत त्याला पुढे जायचं. त्याला परमेश्वराने प्रगत मेंदू पण दिला आहे, बुद्धी पण दिली आहे आणि त्याच्या बळावर त्याने विज्ञान पण विकसित केलेलं आहे. तो बुद्धीच्या बळावर शिक्षण पण घेऊ लागलेला आहे आणि त्यामुळे नित्य नवीन समोर येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत माणसाला सतत आपल्या संस्कारांमध्ये थोडे थोडे काळानुसार अगदी साधं उदाहरण आपण जर बघितलं तर एका ठराविक टप्प्यानंतर चिमणीचं पिल्लू, गरुडाचं बाळ हे उंच भरारी घेऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आकाशात विहारायला लागतं. जशी ज्याची ताकद आहे, जसं ज्याच्या पंखातलं बळ आहे त्याप्रमाणे ते उडतं. पण माणसाला पायी पण चालायचंय, सायकल पण चालवायची आहे, गाडी पण चालवायची आहे, विमान पण हवं आहे, स्पेसमध्ये उपग्रहावर पण जायचं आहे. इतक्या सगळ्या पद्धतीने जर त्याला उंच उडायचं असेल तर त्याचे संस्कार वेगळेच हवेत. कपड्यांचं पण तसंच आहे. त्याच्यात शेती सुद्धा जुन्या पद्धतीने करायची, आता नव्या पद्धतीने करायची, तर त्याचेही संस्कार त्याच्यावर हवेत. संपत्तीचे पण संस्कार हवेत, नातेसंबंधाचेही संस्कार हवेत.
आणि हे सगळे संस्कार, अन्न वस्त्र निवारा या ज्या गरजा आहेत, या अन्न वस्त्र निवारा या गरजा इतकेच महत्वाचे आहे. त्यामुळे संगोपनामध्ये संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे 3 मुद्दे आपल्याला नक्की लक्षात घेतले पाहिजेत की संस्कार म्हणजे शुद्धीकरण, संस्कार त्याची उद्दिष्ट, संस्कार त्याची आवश्यकता. आता एवढं जर सगळं महत्वाचं आहे, इतकं जर ते मनुष्याच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे, तर त्याला आणखीन एक कारण आहे. कारण अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे जाऊन माणसाला आपल्या मुलांना काहीतरी द्यायचं असतं. आणि ते देत असताना सुद्धा सर्वात महत्वाचं वाक्य आहे बरं का हे. ते देत असताना सुद्धा आपल्याला चिरंतन शाश्वत मूल्य जपायचं असतं. आणि हे चिरंतन शाश्वत मूल्य, सत्य शिव सुंदर, हे जे चिरंतन शाश्वत मूल्य आहे, हे जपत आपल्याला त्यावर त्याचं संगोपन करायचं असतं. आणि हे चिरंतन शाश्वत मूल्य बाळाच्या मनात रुजवणं म्हणजे त्याच्यावर संस्कार करणं. या सगळ्या अर्थाने संस्कार हा विषय अत्यंत आपल्या सगळ्यांच्या जडणघडणीत महत्वाचा आहे. मग आता पुढचा मुद्दा आपोआपच आपल्या लक्षात येतो की मग संस्कार त्याचे प्रकार आहेत का? तर नक्की आहेत. संस्कारांचे अनेक प्रकार आहेत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले संस्कारांचे, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले संस्कारांचे अनेक प्रकार आहेत. कर्मकांडांवर आधारित असणारे संस्कारांचे काही प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे ज्ञानज संस्कार, कर्मज संस्कार आणि भावज संस्कार. आता ज्ञान, कर्म आणि भाव या 3 गोष्टींचे अर्थ आपल्याला आधी समजून घ्या. ज्ञान म्हणजे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियांकडून आपल्यावर संस्कार होत असतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन हे आपलं 11वं असं इंद्रिय आहे असं आपण मान्य केलेलं आहे. तेव्हा ज्ञानेंद्रियांकडनं कसे होतात बघा, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. डोळे पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, नाक वास घेण्याचं काम करतं, जीभ चव घेते आणि त्वचा स्पर्श अनुभवते. आता आपण काय काय पाहतो याची यादी खूप मोठी आहे. आपण गुलाबाचं फूल पाहतो, आपण वाहतं पाणी पाहतो, आपण बर्फ पाहतो, आपण डोंगर दर्या बघतो, आपण आपलं घर बघतो, आपण आपला परिसर बघतो. आणि हे बघितल्यानंतर आपल्या मनावरती त्याचा ठसा उमटतो. आपल्याला संस्कार काय होतो की याला हे असं आहे, त्याला गुलाब म्हणतात बरं का, त्याला डोंगर म्हणतात बरं का. कान ऐकण्याचं काम करतो. बरेच काही आपण ऐकतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत घणाघाती आवाज आपल्या कानावरती पडत असतात. आपण चिवचिवाट ऐकतो, आपण भांडे इकडे तिकडे पडलेले आदळ आपट केलेला ऐकतो, आपण धपकन झालेला आवाज ऐकतो, पारतो आहे त्या सरींचा आवाज आपल्या कानावरती येतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की हा आवाज पावसाच्या सरीचा, हा आवाज चिमण्यांच्या चिवचिवाट म्हणजे चिमण्यांचा. नाक वास घेतं, फुलाचा वास घेतं, उदबत्तीचा वास घेतं, अत्तराचा वास घेतं, शेणाचा वास येतो, घाणीचा वास येतो आणि याच्यातून आपल्या मनावरती त्या वासाचे संस्कार होतात.
जीभ चव घेते, गोड, तिखट, खारट, आंबट, तुरट, बेचव. आणि मग मुलं नाही का पटकन म्हणतात यम्मी झालंय, सुंदर झालंय. ते त्यांच्या जिभेला आवडलेलं असतं म्हणून. स्पर्श, त्वचा स्पर्शाचा अनुभव घेते. आपल्याला हातात बर्फाचा गोळा दिला, आपल्या हातामध्ये विस्तव चटका बसला आपल्याला, आई मुलाला जवळ घेते. हे सगळे स्पर्श आपण अनुभवतो आणि त्याचे संस्कार म्हणजे त्याचं एक चित्र आपल्या मनावरती रेखाटलं जातं की याला हे म्हणायचं. या सगळ्या संस्कारांना आपण ज्ञानज संस्कार असं. आता कर्मेंद्रियांकडनं होतात. हात काम करतं, पाय काम करतं, तोंड वाणी काम करते. मग आपण लिहितो, चित्र काढतो, हार करतो, धावतो, पळतो, पोहतो, गाणं म्हणतो, रडतो, बोलतो, एकमेकांशी संवाद करतो, श्लोक म्हणतो. हे सगळे कर्मेंद्रियांकडनं होणारे संस्कार आहेत. आपण काम करतो, प्रत्यक्ष कृती करतो. आणि तिसरे आहेत भावज संस्कार, की या भावना आहेत आपल्यामध्ये. रागाची, लोभाची, प्रेमाची, द्वेषाची, आनंदाची, तिरस्काराची. त्या वेळेला त्या मनामध्ये या सगळ्या भावनांचा उदय होतो, तशी कृती होते, तशी प्रतिक्रिया मिळते, म्हणजे तसेही संस्कार आपल्यावरती होतात. म्हणून पहिले हे 3 संस्कार आपण बघितले की जे ज्ञानेंद्रियांकडनं, कर्मेंद्रियांकडनं आणि आपल्या भावनांमधून तयार होणार. आणखीन एक गट आहे संस्कारांचा, तो आहे पूर्वजन्मीचे संस्कार, अनुवंशिक संस्कार. आता पूर्वजन्मीचे संस्कार म्हणजे खरं म्हणाल तर मृत्यूनंतर आपलं सगळं शरीर नष्ट होतं. पण भारतीय संस्कृती आपण पुनर्जन्मावरचा अभ्यास करतो आणि पुनर्जन्म आहे तर मग आपला आत्मा मरत नाही. शरीर नष्ट होतं पण आत्मा जिवंत असतो आणि तो जाताना मरताना काही संस्कार घेऊन गेलेला असतो. ते तसेच त्याच्यामध्ये साठवलेले असतात. पुन्हा ज्या वेळेला तो जन्माला येतो त्यावेळेला ते संस्कार घेऊन, ते गाठोडं घेऊन तो आलेला असतो. खूप संस्कारांची गाठोडी आपल्यामध्ये असते. आठवणींचे संस्कार असतात, दुःख यातनांचे संस्कार असतात, सुखद संस्कार असतात. ते सगळं घेऊन तो येतो परत. आणि मग त्यातला आपल्याला ह्या जन्मात कुठे कुठे काय काय वापरता येतं ह्याचा तो विचार करतो. ज्या हेतून तो इथे आलेला असतो त्या हेतूचा विचार केला जातो. त्यामुळे मृत्यूनंतर शरीर जरी संपलं तरी मृत्यूनंतर त्या भावभावना त्या आत्म्यामध्ये असतात आणि आत्मा ते सगळे संस्कार घेऊन येतो. आता याचं जर उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर गदिमांचं उदाहरण मला घ्यावंसं वाटेल. गदिमांच्या घरामध्ये खरं म्हणाल तर गाणं, घरची खूप परिस्थिती गरिबीची आहे. 2 वेळचं जेवायला खायला मिळण्याची भ्रांत होती. अशा परिस्थितीमध्ये उत्तम उत्तम गाणे रचना त्यांना सुचत होत्या आणि म्हणजे गीतरामायणासारखं अजरामर काव्य ते लिहून गेले. हा काहीतरी पूर्व सुकृताचा भाग आहे. हे पूर्वजन्मीचे संस्कार आहे. बहिणाबाई जरा सुद्धा लौकिक अर्थाने कुठल्या शाळेमध्ये गेलेल्या नाही आहेत, पण तरी झाडांशी, पानांशी, फुलांशी शेतावरती गप्पा मारता मारता इतक्या सुंदर रचना त्यांना सुचतायत. हे काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे. जसं चांगलं आहे तसं वाईट पण आहे.
अनुवांशिक संस्कार काही आहेत. बघा, आपण ज्या कुटुंबात जन्माला येतो त्या कुटुंबामधल्या रंग, रूप, उंची, बुद्धी, ताकद, त्या घराण्याचे काही वैशिष्ट्य, हे सगळं अनुवंशिकरित्या आपल्याला मिळतं. आपण त्या वंशातले आहोत, आपण त्या कुटुंबातले आहोत, आपण त्या घराण्यातले आहोत. त्याच्या काही ओळखी, काही जागा आपल्या व्यक्तिमत्वात कळत नकळत आपल्याला दिसतात. एखादी मुलगी आई वडिलांसारखी नसते, पण आत्यासारखी असते. आपल्याकडे लगेच म्हणतात, आईवर ना बाईवर जाऊन पडली फुईवर. तीन पिढ्यांपर्यंत आपल्याकडे संस्कार संक्रमित झालेले आपल्याला दिसतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे असंही म्हणतात की 7 जन्मांचे संस्कार आठवतात सुद्धा. आणि काही वेळेला पिढ्यानपिढ्या केलेल्या संस्कारातून त्याचं संक्रमित होत 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 आपल्याला उत्तम रूप आणि गुण बघायला मिळतं. त्याची काही उदाहरणं आपण बघूया. लता मंगेशकरांचं कुटुंब बघूया. वडील आई दोघंही संगीत साधनेमध्ये रमलेले होते. कळत नकळत मुलांच्याकडे ते संक्रमित झालं आणि एक उत्तम घराणं आज आपल्या समोर आहे. वसंतराव देशपांड्यांचा नातू, तेही असेच अनुवंशिक संस्कार घेऊन आलेले आहेत. ज्ञानदेवांच्या आणि नाथांच्या पिढ्यांमध्ये 60 पिढ्यांमध्ये विठ्ठलाची, आधीच्या 7 पिढ्यांमध्ये विठ्ठलाची उपासना होती. तेच विठ्ठल प्रेम आणि तीच विठ्ठल भक्ती घेऊन ते दोघंही आपल्या समोर आलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत की जे अनुवंशाने आपल्यापर्यंत आलेलं आहे. तेव्हा पूर्वजन्मीचे संस्कार, अनुवंशिक संस्कार, हेही संस्कार आपल्याला होतात. मात्र एक लक्षात येतं आपल्याला, पूर्वजन्मीच्या संस्कारांमध्ये आपण काही बदल करू शकत नाही. अनुवंशाने आलेल्या संस्कारांमध्ये पण आपण काही बदल करू शकत नाही. ते जसे आलेले आहेत तसे स्वीकारावे लागतात. आपली रंग, आपली उंची, आपली शरीराची ठेवण आपण काहीच बदलू शकत नाही. पण त्याच वेळेला आणखीन एक संस्कार आहेत की ज्यावरती आपल्याला काम करावं लागतं. आणि ते जे सगळे संस्कार आहेत ते म्हणजे परिसराचे आणि वातावरणाने आलेले संस्कार. आता आपण जन्माला आलो, कुठे आलो, कोणाच्या घरात आलो, कशा उंचीचे रंगाचे आलो, ते आलोच. त्यात काही आपण बदल नाही करू शकत. ज्या परिसरात आपण जन्माला आलो, ज्या घरात आपण जन्माला आलो, त्या घरातल्या वातावरणाचा फार मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. आपण मागच्या वेळेला त्याचा काही भाग शोधमध्ये बघितलाय की संगत चांगली असेल, सवयी चांगल्या असतील, संवाद चांगले असतील, तर हे वातावरण संस्कारासाठी पोषक ठरतं. आणि म्हणून आपल्या ह्या सगळ्या संस्कारांमध्ये आपल्याला काम कुठे करावं लागतं, तर या परिसरातल्या संस्कारांवरती जास्त काम करावं लागतं. या परिसरामध्ये सुख आहे, दुःख आहे, आनंद आहे, प्रेम आहे, अहंकार आहे, अस्मिता आहे, अहिंसा आहे, कृतज्ञता आहे, श्रद्धा आहे, करुणा आहे, सर्जनशीलता आहे. हे सगळं अवतीभोवती चाललेलं आहे. हे सगळं आपल्या व्यक्तिमत्वात कुठे ना कुठेतरी झिरपत असतं. आणि मग या सुखावर काम करावं लागतं, या आनंदावर काम करावं लागतं, या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करावं लागतं. आपली अस्मिता जपण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त नको, पण कमी पण नको, अहिंसेवरती काम करावं लागतं. आपण सतत कृतज्ञ कसे राहू यावर काम करावं लागतं. आपण श्रद्धावान असलं पाहिजे यावर काम करावं लागतं. सत्य यावर काम करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागतं. कारण आपल्या अवतीभोवतीचा परिसर
हे सगळं आपल्यावरती एक काय म्हणूया, या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम करत. आणि म्हणून पूर्वजन्मीचे संस्कार आणि अनुवंशिक संस्कार ह्याच्यापेक्षा सुद्धा या परिसराच्या संस्कारांचा आपल्यावरती मोठा पगडा असतो. आणि आपण जे संस्कार करा, संस्कार करा, संस्कार झाले पाहिजेत असं जे म्हणतो ना, ते सगळं या घटकांवर आहे. आणि हा जर गोफ उत्तम विणला गेला या सगळ्या भावनांचा, या सगळ्या भावनांच्या संगोपनाचा, योग्य वेळेला योग्य भावनेचं प्रकटीकरण, योग्य वेळेला योग्य भावनांचं नियंत्रण, हे सगळं जर आपल्याला व्यवस्थित करता आलं तर आपला मेंदू आपल्याला चांगली कृती करायला सतत प्रवृत्त करतो. यालाच गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगताना दैवी गुण म्हटलेला आहे. आसुरी गुण पण आहेत, पण आसुरी गुण काढून टाकायचे असतील तर दैवी गुणांचा विकास कसा करायला पाहिजे हेही भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे सगळे उत्तम गुण आपल्या मनामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये येण्यासाठी ह्या संस्कारांची गरज आहे. आणखीन एक संस्कारांचा गट आहे आणि तो म्हणजे क्रियात्मक स्वरूपामध्ये, कर्मकांड ह्या स्वरूपामध्ये केला जातो. प्राचीन भारतीय संस्कृती आहे आणि या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून व्यक्तीच्या निधनापर्यंत एकूण 16 संस्कारांची यादी केलेली आहे. फक्त मी सांगणार आहे कारण हा गोफ आपल्याला बराच विणायचा आहे. मग आपण प्रत्येक वेळेला आत्ताच सगळ्यांवर न बोलता त्या त्या सत्रात त्या त्या संस्कारांवरती जास्त डिटेल बोलू. गर्भाधान संस्कार आहे, पुंसवन संस्कार आहे, सीमंत नयन संस्कार आहे, जातकर्म आहे, नामकरण आहे, अन्नप्राशन आहे, कर्णवेद आहे, चूडाकरण आहे. या सगळ्याचे अर्थ त्या त्या वेळेला आपण विस्ताराने बघू. आज फक्त नावं बघूया. उपनयन आहे, वेदारंभ संस्कार आहे, केशांत संस्कार आहे, समावर्तन संस्कार आहे, विवाह संस्कार आहे आणि अंत्येष्टी संस्कार आहे. यातले काही संस्कार आजही आपण करतो. जन्माला आल्यानंतर नाव ठेवतो बाळाचं, हा संस्कार आहे. कान टोचतो, हा संस्कार आहे. त्याला पहिल्यांदा देवाला घेऊन जातो, हा संस्कार आहे. त्याचं जावळ काढतो, हा संस्कार आहे. त्याची मुंज करतो, हा संस्कार आहे. असे अनेक संस्कार आपण त्याला विद्यारंभ संस्कार म्हणजे शिक्षण घेण्यास प्रवृत्त करतो शिशुवाटिकेमध्ये, तोही आपला एक मोठा संस्कार आहे. त्या त्या टप्प्यावर त्या त्या बाळाच्या शरीर आणि मनात होणाऱ्या बदलानुसार आणि वातावरणानुसार केले जाणारे हे सगळे संस्कार आहेत. तेव्हा असा हा सगळा संस्कारांचा मोठा परिवार आहे. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक संस्कारांची माहिती असली पाहिजे. का बरं हे सगळं केलं जातं, कशासाठी केलं जातं, यातून काय साधायचं असतं. आज विज्ञान युगामध्ये आणि चंगळवादामध्ये आपण सगळेजण या सगळ्यांपासून थोडे थोडे का होईना लांब जात आलेलो आहोत. मला सांगा, हात धुणं हा सुद्धा एक संस्कारच आहे की नाही? आपण विसरलोच होतो की नाही? कोरोनाने आठवण करून दिली ना आपल्याला. बाहेरून आल्यानंतर हात धुतल्याशिवाय, पाय धुतल्याशिवाय स्वयंपाकाच्या ओट्याजवळ जाण्याची कोणालाही पूर्वी परवानगी नव्हती. माठाला सुद्धा हात लावून देत नव्हते. आपण हे सगळं दिली ना आठवण आपल्याला करून की अरे हा संस्कार आहे. संरक्षणाशी जोडले संस्कार हे तुमच्या काय म्हणूया सुरक्षिततेसाठी योजलेले आहेत. केवळ करायचे म्हणून, द्यायचे म्हणून, घ्यायचे म्हणून, कोणीतरी सांगितलंय म्हणून ते करायचे, ते योजलं गेलेलं नाहीये. त्याचा मुख्य उद्देश आपण आकारित व्हावं, म्हणजे संस्कारित व्हावं हा आहे. साधी गोष्ट आहे. रस्त्यामध्ये केळीचं साल पडलेलं आहे.
रस्त्यामध्ये केळीचं साल पडलेलं आहे आणि ते मला दिसलेलं आहे. आता मी त्याच्या बाबतीत काय विचार करील? केळ खाणं योग्य, ते साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणं ही झाली त्याची कृती. ती जर कृती केली, केळ खाऊन साल टोपलीत टाकलं, ही जर कृती झाली तर माणसाची प्रकृती समजली की त्याला ते कळलंय. पण केळ खाऊन ते केळीचं साल रस्त्यावर टाकलं तर मग ती झाली विकृती. पण दुसऱ्यानं टाकलेलं केळीचं साल मी उचललं आणि केळाच्या टोपलीमध्ये टाकलं, ती झाली संस्कृती. एका घरामध्ये सध्या आंब्याचं सीझन आहे, म्हणून आपण एक आंब्याचं उदाहरण घेऊया. आंब्याचं पेटार आणलं. घरातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून आंबा खाऊया म्हणून ते पेटार उघडलं. घरामध्ये आजी मोठी आहे, त्यामुळे आजीनं एक एक आंबा प्रत्येकाला दिला आणि सांगितलं, तुम्हाला चिरून हवा तर चिरून खा, चोखून हवा तर चोखून खा, रस काढून हवा तर रस काढून खा, कसं काय हवा तसं खा. 2 नातवंड होती, त्यांच्या हातावर एक एक आंबा ठेवला. एकाने आंबा घेतला, पटकन नळापाशी गेला, तो स्वच्छ धुतला आणि चोखून खायला सुरुवात केली. दुसरा नातू नळापाशी गेला, स्वच्छ आंबा धुतला, सुरीनं त्याचे छोटे छोटे तुकडे केले, प्रत्येकाच्या हातावर एक 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 तुकडा दिला आणि राहिलेला आंबा आपण स्वतः खाल्ला. नातवंड एकाच घरातली, कृती आपण बघितली. कोणत्या कृतीनं आपलं समाधान झालं? निश्चितच दुसरी कृती ज्या वेळेला त्या नातवंडांनी केली तेव्हा आपल्या मनात विचार आला, किती लहान असताना समज आहे हो या मुलाला. संगोपन करणारे सगळे घरातलेच आहेत, पण त्या मुलाच्या मनावर झालेला संस्कार हा अत्यंत उत्तम आहे. म्हणजे माझं ते माझंच, पण तुझं तेही माझं अशी वृत्ती न होता, जे आहे तो एक 7 जणात वाटून खाण्याचा नकळत झालेला संस्कार कायम आयुष्यभर लक्षात राहतो. आणि एक लक्षात घ्यायचं आपण सगळ्यांनी, की संस्कारासाठी थोडासा रेटा द्यावाच लागतो, पण एकदा का ते झाले तर ते कायमस्वरूपी राहतात. तर असा हा सगळा संस्कारांचा गोफ आहे. आज आपण फक्त संस्कार म्हणजे काय, संस्काराची उद्दिष्ट काय आहेत, संस्काराची गरज का आहे, या संस्कार किती आहेत, कर्म आणि भावना, त्यानंतर पूर्वजन्म, अनुवंशिकता आणि संस्कार आपल्यावरती होत असतात. आणि या संस्कारांचा गोफ जेव्हा सुंदर समयोचित आणि उचित मार्गाने आपल्याला गुंफता येतो, त्या त्या आणि त्या त्या संस्काराची पेरणी करण्यात आपल्याला यश मिळतं, त्याच वेळेला ही व्यक्ती, तो समाज आणि ते राष्ट्र हे व्यवस्थितपणे मार्गक्रमण करू शकतं. संस्कारहीन न होता संस्कार संपन्न होणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि हेच संस्कार आपल्याला आपल्या मुलांवर करायचे. आणि संस्काराची सुरुवात लहान वयातच व्हायला पाहिजे. 25व्या वर्षी एक उत्तम नागरिक आपल्याला जर राष्ट्राला द्यायचा असेल तर त्या बालकाचा संगोपनाचा कालावधी 2 वर्षाचा सुरू होतो, गर्भपूर्वच सुरू होतो. गर्भपूर्व संस्कार हा विषय तर आणखीच मोठा आहे. आई वडील होण्याच्या आधीपासूनच त्या गर्भावरती आपल्याला जे संस्कार करायचे आहे तो विषय तर याही पेक्षा मोठा आहे, तोही आपल्याला घ्यायचा आहे.
त्यामुळे गर्भपूर्व संस्कारापासून सुरुवात करून समाज उन्नतीपर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्याचा विचार आज आपण या सत्रामध्ये विचार केला. अजून आपण खोलात गेलेला आहे. प्रत्येक संस्कारासाठी एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कार करताना आपल्याजवळ पेशन्स पाहिजेत. संस्कार करताना आपण आधी सहनशील पाहिजे. प्रत्येक घटकाला स्वीकारण्याची आपली तयारी पाहिजे. आपल्यात अहम असता कामा नये. तर आपण संस्कार घेऊ पण शकतो आणि आपण संस्कार देऊ पण शकतो. तर अशा रीतीने एका सुंदर विषयाचा प्रारंभ आज आपण केलेला आहे. जसा जसा वेळ मिळेल तसतसा आपण प्रत्येक संस्कारांवरती जास्त खोलात जाऊन विचार करू आणि विशेषतः आपल्याला काम जास्त करायचं आहे ते परिसरातल्या संस्कारांवरती, आपल्या भावभावनांवरतीच आपल्याला काम करायचं. आज आधुनिक मानसशास्त्राने आपलं भावनिक संस्कार जग खूप डेव्हलप केलेलं आहे. ते खूप महत्वाचं आहे व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये. आणि म्हणून आपल्याला सुद्धा या नव्या मुलांना ज्या वेळेला या आधुनिक जगात पाठवायचं आहे त्यावेळेला त्यांच्या भावनिक विश्वाचीच जास्त जडणघडण आपल्याला करायची. तेव्हा परत भेटूया याच निमित्ताने, याच विषयाचा विचार करण्यासाठी, एक सुंदर गोफ गुंफण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.